नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत नागपंचमी स्पेशल अशी एक रेसिपी। तर आज नागपंचमी आहे, श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातला पहिलाच येणारा सण म्हणजे नागपंचमी। तर या दिवशी आपल्याकडे एक प्रथा असते, ती म्हणजे या दिवशी आपण सुरीचा वापर करत नाही, नंतर आपण तवा गॅसवर ठेवत नाही। मग अशा वेळी आपण काय रेसिपी करायची? तर आमच्या भागात एक रेसिपी प्रसिद्ध आहे, तिचं नाव आहे नागदिवे असं म्हणतात त्याला। तर ते जे आपण बनवतो ते ज्वारी आणि गहू यांना छान भाजून घेतात आणि त्याचं एक पीठ तयार केलं जातं जाडसर, आणि त्याच्यापासून हे दिवे घडवले जातात आणि ते दिवे आपण खीर आणि वांग्याची भाजी याच्यासोबत सर्व करत असतो। चला तर पाहूया ही इंटरेस्टिंग अशी रेसिपी कशी करायची। आणि ही रेसिपी याच दिवशी केली जाते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी कशी आहे ते। चला तर बघूया रेसिपी कशी करायची ते। मी इथे अर्धा किलो गूळ घेतलाय, नंतर थोडी वेलची पावडर घेतली आहे, थोडं खोबरं किसून घेतलेलं आहे, आणि मी इथे आपल्याला विकत मिळतं ते अर्धा किलो दिव्यांचं पीठ घेतलेलं आहे। ह्या दिव्यांच्या पिठात ज्वारी आणि गहू भाजून त्याचा जाडसर भरडा केलेला असतो। चला तर पाहूया दिव्यांची रेसिपी कशी करायची। साधारण 2 वाट्या पाणी घालून घेतलीये। आता त्याच्यात मी त्या पाण्यात 1 वाटी गूळ, आपण जो गूळ घेतला होता अर्धा किलो, तो संपूर्ण गूळ आपण त्याच्यात टाकून घ्यायचा आहे। जर तुम्ही कमी गोड खात असाल तर तुम्ही अर्धा किलोला थोडा कमी गूळ घेऊ शकता। आता मी इथे गूळ टाकून घेतलाय। आता आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचंय। आता आपण याच्यात जे खोबरं आपण किसून घेतलं होतं ते खोबरं टाकून घ्यायचंय। नंतर आपण जी वेलची पावडर घेतली होती ती टाकून घेणार आहे। आता कंटिन्यू आपण ते गूळ हलवत राहायचे जेणेकरून त्याचं पाणी होईल। अशी कन्सिस्टन्सी होईल। ते चांगलं उकळू द्यायचं आपल्याला। त्याच्यानंतर मी आता त्याच्यात पीठ घालून घेतीये। 1 वाटी पीठ टाकून घेतलंय। तर दुसरी वाटी टाकतीये, आणि पीठ टाकताना आपल्याला ते असं हलवून घ्यायचंय। थोडं थोडं करत आपल्याला त्याच्यात पीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या त्याच्यात गाठी होणार नाही। पातळ वाटत असेल तर आपण त्याच्यात अजून थोडं पीठ घालायचं आहे। तुम्ही पाहू शकता असं थोडं थोडं मी संपूर्ण पीठ त्याच्यात टाकतीये, आणि पुन्हा एकदा असं हलवून घ्यायचं आपल्याला।
अशा प्रकारे आपण थोडं थोडं टाकत आपण जेवढं पीठ आधी घेतलेलं होतं तेवढं संपूर्ण पीठ आपण याच्यात टाकून घेतलंय आणि पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आपल्याला. तुम्ही पाहू शकता आता आपलं पीठ छान एकत्र झालंय. आता आपण त्याला 5 ते 10 मिनिटं वाफवण्यासाठी ठेवणार आहे. बारीक गॅसवर आपण त्याला वाफवण्यासाठी आता ठेवलेलं आहे. 5 मिनिटं साधारण आपल्याला हे वाफवून घ्यायचंय. आता 5 मिनिटांनी आपण हे उघडून पाहणार आहे. आपलं पीठ छान वाफवून झालेलं आहे. आता आपण त्याला एका डिश मध्ये काढून घेणार आहे. आता ते पीठ एका डिशीत घेतलेलं आहे. आपण हाताला थोडंसं तूप लावून असे पीठ गरम असतानाच त्याचे दिवे बनवायचे आपल्याला. त्याच्यासाठी आधी एक गोळा तयार करून घेतलाय. त्याला अशा प्रकारे आपल्याला दिव्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपला दिवा रेडी झालेला आहे. त्याच्या मध्यभागी आपल्याला एक होल पाडून घ्यायचंय. अशा प्रकारे आपल्याला सर्व पिठाचे दिवे बनवून घ्यायचे आहेत. चला तर बनवूया सर्व दिवे. असा दिसेल आपला दिवा. तुम्ही पाहू शकता आता आपले सर्व पिठाचे दिवे बनवून रेडी आहेत. आता त्यांना आपण वाफवून घेऊया. आता आपण दिवे वाफवण्यासाठी ठेवले. त्यासाठी मी गॅसवर एक मोठं भांड ठेवलंय. त्याच्यात पाणी टाकलंय आणि त्याच्यावर ही गाळणी ठेवून घेतली. गाळणीला आधी आपण तूप किंवा तेल लावून घ्यायचंय. नंतर त्याच्यावर हे दिवे ठेवून घ्यायचे आणि ते छान 10 मिनिटं तरी आपल्याला वाफवून घ्यायचे. आता वरतून मी याला झाकून देतेय. अशा प्रकारे मी याला आता झाकून ठेवलंय. आता आपण 10 मिनिटं हे असंच ठेवणार आहे आणि छान वाफवून घेणार आहे. आता आपले दिवे छान वाफवून रेडी झालेले आहेत. आता आपण त्यांना एका टोपलीत काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता मी आपले सर्व दिवे टोपलीत काढून घेतलेले आहेत. आता हे रेडी झालेले आहेत सर्व करण्यासाठी. चला तर यांना आता सर्व करून. इथे आपले दिवे छान वांग्याची भाजी आणि खीर सोबत सर्व करतोय. चला तर या सर्वांनी खायला छान गरमागरम असे दिवे, खीर आणि वांग्याची भाजी. जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक यू ऑल.